व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या पावसात, हे जे दादा सांगत होतं की पाऊस आणि माझं समीकरण आहे, आणि एवढ्या पावसात सुद्धा सगळं हॉल भरून, तुडुंब भरून वाहतं, हे बघून मला फार आनंद होतोय. आणि एवढ्या पावसात सुद्धा तुम्ही सर्व लोकांनी वेळात वेळ काढून इथं हजेरी लावली, त्याबद्दल मी सर्वांचे आधी आभार मानते. आणि जयदीप दादाने नोबेल फाउंडेशनच्या रूपाने जळगावकरांना म्हणजे जळगावातल्या उत्सुक विद्यार्थ्यांना संरक्षण आणि संशोधक निर्माण करण्याचं ही जी मोठी कामगिरी चालू केली आहे, त्याबद्दल मी त्याचे हार्दिक अभिनंदन करते. आणि ही कामगिरी अजून या कामगिरीने अजून उंच शिखरं गाठावी यासाठी शुभेच्छा देते. आणि तुला कधीही त्याला गरज असेल तर मी इथं मार्गदर्शन करण्यासाठी कधीही अवेलेबल आहे, याची आत्ताच खात्री देते सर्वांना. मी तुम्हाला आधी सगळ्यात आधी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. एक उंच टेकडी आहे आणि हिच्या गर्द झाडं झुडपांच्या छायेत विसावलेली एक सुंदर नगरी आहे, जिच्या भोवती एक तलाव आहे. त्यातून येणारे वाऱ्याची झुळूक घेतल्याबरोबर मन एकदम प्रफुल्लित होऊन जातं. इथं पशुपक्ष्यांचा नाद हाच इथल्या शांततेचा भंग करतो. इथं बिलकुल पण प्रदूषण नाही आहे आणि इथं येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मनात जे असेल, आपल्याला जे वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. अशी ही एक नगरी आहे. आणि मला वाटतं तुमच्यापैकी किती लोकांना या नगरीत जायला आवडेल? सगळ्यांनाच, नाही? सगळ्यांनाच या नगरीचा भाग बनायला खूप आवडत असणार. पण यात फक्त एकच अडचण आहे. ही नगरी जी आहे ती एका उंच टेकडीवरती आहे आणि या नगरी पायथ्यापासून माथ्यापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तो फार मोठ्या खाचखळग्यांनी भरलेला आहे. प्रत्येक जण या नगरीत जाण्याकरता प्रयत्न करतोय, पण इथले इतकी संकटं येत आहेत की त्यानंतर बरेच जण मध्येच मात खाऊन येतात आणि त्यानंतर जेवढे शेवटी जातात त्यांनाच फक्त त्या नगरीत जाण्याची परवानगी मिळते. म्हणून म्हणजे सांगते की प्रयत्नांती जो परमेश्वर असतो ते तुम्ही त्या नगरीत गेल्यावर अनुभवाल. ही नगरी दुसरी तिसरी कुठली नसून ही आहे IIT बॉम्बेची नगरी. पण IIT म्हणजे काय आहे हे बऱ्यापैकी म्हणजे लोकांना माहीत नाही आहे अजूनही. आणि IIT म्हणजे ही एक फक्त संस्था नसून मला सांगावंसं वाटतं की ही एक संस्कृती आहे, जिच्यात प्रत्येक माणसाला आपल्या स्वतःमधले दडलेला एक स्वत्व शोधायची संधी मिळते. प्रत्येकाला आपण या पृथ्वी तलावर का आहोत, पृथ्वी तलावर का एक्झिस्ट करतो याची प्रचिती येते. इथं अनेक विद्यार्थ्यांमधले वेगवेगळे गुण ओळखले जातात. इथं प्रत्येक जण फुलतो, बहरतो आणि एक 4 वर्षांनंतर एक सुजाण नागरिक म्हणून बाहेर पडतो. आणि या ही IITची नगरी जी आहे त्याबद्दल बऱ्याच लोकांना आज सुद्धा इथं असलेल्या सगळ्यांना वाटतं की मी एक IIT इंजिनियर व्हावं असं स्वप्न बरेच जण बघतात. पण या IITमध्ये खरं पाहता काय होतं याबद्दल थोडी चर्चा करावी असं मला आज वाटत होतं. तर मी आधी सांगू इच्छिते की म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र व्हायचं असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजिकल क्रांती घडवून आणावी लागेल. हे त्या काळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पूर्णपणे माहीत होतं. म्हणूनच त्यांनी IIT या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि गंमत म्हणजे पहिली IIT जी होती ती IIT खरगपूर म्हणून इथं चालू झाली. आणि हे IIT खरगपूरची जी जागा होती ती एक कैदीगृह होतं. हे बऱ्याच लोकांना माहीत नसणार. आणि जेव्हा पहिल्यांदा भाषण झालं पंडित जवाहरलाल नेहरूंचं, तेव्हा त्यांनी सांगितलं की इंग्रजांच्या गुलामगिरीतून तुम्हाला जर सुटायचं असेल तर इथंच तुमच्या अंधारातून उजेडाकडे जाण्याचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांचा चालू होईल. आणि तेव्हापासूनच IIT खरगपूर आजपर्यंत भारतात टेक्नॉलॉजिकल क्रांती घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. आणि नंतर मला असं सांगावंसं वाटतं की बऱ्याचदा असं सायंटिफिकली प्रूव्हन थॉट आहे की शांत निसर्गरम्य ठिकाणी जर एखादी संस्था असेल तर तिथं तुमचं डोकं जास्त चालतं, माणसाची एफिशियन्सी वाढते. असं त्यावेळेस
त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंना पक्क माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी शांत निसर्गरम्य ठिकाणी अशा 800 ते 1000 एकरापर्यंत पसरलेला IITsचा बॉम्बे, दिल्ली, नंतर खरगपूर, कानपूर या ठिकाणी कॅम्पसेस चालू केले आणि अनेक लोकांना आपल्या या जीवनात टेक्नॉलॉजिकल क्रांतीचा भाग बनण्याची संधी उपलब्ध करून दिली. तर IIT बॉम्बेमध्ये जर तुम्ही गेलात तर एंट्री केल्याबरोबरच दुतर्फा अशी नारळाची झाडं आहेत. त्या झाडांमधून चालता चालता तुम्हाला एक शेजारी लेक दिसेल. त्यानंतर झाडावरती इतके पशुपक्षी आहेत, अगदी गाई गुरं ढोरं पण चालत असतात, तिथं माकडं आहेत. असं या दुनियेत गेल्यानंतर अनेकांना वाटेल की आपण एका जंगलातच घुसलोय की काय, पण हे जंगल सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजिस्टसाठीचं नंदनवन आहे. याच ठिकाणी अनेक सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजिस्ट जन्माला येत आहेत असं मला सांगावंसं वाटतं. आणि या IITमध्ये खूप वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. इथं अकॅडमिक स्ट्रक्चर जे आहे ते फार म्हणजे एक सेपरेट अकॅडमिक सेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा विविध ब्रांचेसच्या 4-4, 5-5 मजली इमारती आहेत. नंतर या ठिकाणी जर तुम्ही रात्री अगदी 2 वाजता 3 वाजता कधीही गेले तर या प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्हाला लाईट चालू असलेले दिसतील. तुम्ही वाटेल की एवढी इलेक्ट्रिसिटी वेस्ट करतायत हे सगळे लोक, पण इथं रात्री 2-3 वाजता सुद्धा एक दिवस उजाडलेला असतो, कारण तिथं प्रत्येक लॅबमध्ये कोणी ना कोणी काहीतरी एक संशोधन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा गोष्टी करत असल्यामुळेच त्याच्यानंतर हे रिझल्ट दिसतात. रात्रंदिवस सर्व लोक तिथं काहीतरी नवीन शोधून काढण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येतात. त्यानंतर मला सांगावंसं वाटतं की ज्ञानम परमम ध्येय हे IIT बॉम्बेची टॅगलाईन आहे. या उक्तीप्रमाणे सर्वच जण इथं वेगवेगळ्या दृष्टीने ज्ञान ग्रहण करण्याचा खूप प्रयत्न करत असतात आणि इथं उपलब्ध असलेले उच्च शिक्षित प्रोफेसरसुद्धा वेगवेगळ्या जगात जे वेगवेगळे डेव्हलपमेंट चालू असतात त्याच्याबद्दल खूप मार्गदर्शन करत असतात. अशा पद्धतीने लोकांनी म्हणजे खूप जास्त अभ्यास करत लोक तिथं डेव्हलप होतात असं मला सांगावंसं वाटतं. पण IIT म्हणजे फक्त एक अभ्यास नाही आहे. IITमध्ये खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. तुम्हाला वाटेल की अशी पुस्तकांची एवढी मोठी थप्पी लावून बसलेले, जाड भिंगाचा चष्मा घातलेले IIT असे काहीतरी मायक्रोस्कोप खाली अभ्यास करत असतील वगैरे, पण असं नाही आहे. इथं खूप म्हणजे नाट्य, संगीत, नृत्य अशा विविध क्षेत्रांमध्ये लोक काहीतरी काम करत असतात. अगदी म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा असे रस्त्यावरती गळ्यात गिटार टांगलेले आणि असे काहीतरी गाणे वाजवत जाणारे लोक सुद्धा दिसतील आणि हे लोक ऑटोमॅटिकली असं 10-15 जणांचा घोळका तर जमवतात. त्यांची गाण्याची ताल हे अनेकांना खिळवून ठेवतात तिथं आणि असेच अनेकांमधल्या गायकाची सुरुवात ही IIT बॉम्बेमध्ये होते. हेच मुलं नंतर बरेच मुलं वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा करवतात. IIT बॉम्बेमध्ये म्हणजे जवळपास 2 ते 3 हजारांचे लोक सांभाळून घेतील एवढ्या मोठ्या हॉल्समध्ये रात्रभर असे गाण्याचे कार्यक्रम चालू असतात आणि स्वतः विद्यार्थीच ते कंडक्ट करत असतात. गाणारे, वाजवणारे हे सर्व विद्यार्थी असतात आणि ऐकणारे सुद्धा विद्यार्थीच असतात आणि अशा पद्धतीने खूप हसत खेळत तिथली दुनिया चालू असते. या व्यतिरिक्त नाट्य, नृत्य, वादविवाद असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताचे खूप क्लब्स आहेत इथं. आणि म्हणजे तुम्ही येण्याच्या आधी IIT बॉम्बेमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला या गोष्टी यायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे. तिथं येण्याकरता तुम्हाला फार मोठी मेहनत घ्यावी लागते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त शिकण्याचा उत्साह असला पाहिजे एवढीच तिथं गरज आहे. कुठलीही कला तर शिकण्याची उत्साह असेल तर कोणीही इथं ती कला अवगत करू शकतं. त्यानंतर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कला विकसित करत अनेक लोक आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटचं खूप वेगवेगळ्या पद्धतीने सेल्फ डेव्हलपमेंट इथं करत असतात. त्याचप्रमाणे म्हणजे फक्त कला क्षेत्रातच नव्हे तर स्पोर्ट्स हा एरियासुद्धा IITiansना कमी नाही आहे. IITians म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला वाटेल आपल्यापैकी बरेच लोक इथं सांगतात की अरे याला अभ्यास करू द्या, आज याने अभ्यास केला पाहिजे, असं तसं खेळायला नको जाऊ, असं बरेच पालक सांगत असतील. पण IITमध्ये उलटं समीकरण आहे.
IIT-मध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घेतात तेव्हा पहिल्या वर्षी प्रत्येकाला आठवड्यातून 2 तास खेळावंच लागतं, कारण खेळामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन किती वाढतं हे याची खात्री या सगळ्या IITian मंडळींना झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक IITianला 2 तास कमीत कमी खेळावंच लागतं तिथं. आणि इथं खेळण्याच्या खूप सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. म्हणजे एवढा पूर्ण जो कन्या शाळेचा एरिया आहे तेवढ्या एरियात असेल एवढं मोठं एक ग्राउंड आहे इथं म्हणजे अगदी 2-3 वर्षांच्या चिमुरड्यांपासून 80 ते 90 वर्षाचे म्हातारे नाही म्हणणार मी त्यांना, 80-90 वर्षाचे तरुण इथं पळताना दिसतात, काहीतरी फिजिकल एक्सरसाइजेस करत असतात. आणि हे बघता कळत न कळत तुम्हाला भले खेळायची आवड नसेल पण प्रत्येकामधला एक खेळाडू वृत्ती जागी होते आणि इथं अनेक जण काही ना काही नवीन खेळ खेळायला चालू करतात. या व्यतिरिक्त मला सांगायचं वाटतं की आयुष्य म्हणजे एक खेळच आहे. कधी तुम्हाला यश येतं तर कधी अपयश येतं, पण जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहाल तर यश हे हमखास येणारच आहे. आणि हीच खेळाडू वृत्ती तुम्हाला या खेळल्यानंतर अवगत होते आणि त्याकरताच बरेच जण इथं खेळत असतात. आणि नंतर फक्त खेळच नाही आहे, टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे, तर टेक्नॉलॉजीचं काहीतरी तर असलंच पाहिजे राईट. टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे खूप प्रयत्न चालू असतात, त्याच्यात काही ना काही नवीन शोध लावण्याचं बरेच जण प्रयत्न करत असतात. तुम्हाला माहिती असेल की फेसबुक आता सगळेच जण वापरतात राईट. तर फेसबुक कशी चालू झाली हे तुम्हाला माहिती आहे का कोणाला? फेसबुकचा जो CEO आहे मार्क झकरबर्ग, तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता आणि तो आपल्या शिकत असताना दुसऱ्या वर्षी त्याला एक आयडिया आली की आपण आपल्या कॉलेजमध्येच एक फ्रेंड्स म्हणजे त्याचे सगळे जे आसपासमधले मित्र आहेत त्यांचे फोटो रेट करणारी एक वेबसाईट काढूया म्हणून. आणि ही आयडिया अशीच कॉलेजमध्ये असताना अचानकच आलेली आणि त्यानंतर त्याने ती वेबसाईट चालू केली. ती वेबसाईट खूप फेमस झाली. त्यानंतर ती हार्वर्ड व्यतिरिक्त अजून दुसऱ्या-तिसऱ्या कॉलेजेसमध्ये चालू करण्यात आली आणि अशा पद्धतीने ही फेसबुक कंपनी उदयात आली आहे. म्हणजे त्याचं खरं श्रेय तर हार्वर्डलाच जायला पाहिजे राईट. त्या व्यतिरिक्त तुम्हाला गुगल सगळ्यांना माहितीच असेल. गुगलचे जे CEO आहेत लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन, या दोघांनी गुगलचं जे अल्गोरिदम म्हणतात किंवा जी वेबसाईट आहे ती डेव्हलप केली ती आपल्या PhD थिसिसमध्ये. तर हा जो अल्गोरिदम होता तो त्यांनी PhDचं आपलं संशोधन करताना शोधून काढला. आणि विचार करा त्या अल्गोरिदमपासून त्यांच्या PhDपासून एवढी लाखो करोडो रेव्हेन्यू कमवणारी एक कंपनी अस्तित्वात आली आहे. आणि अशीच अनेक लोक घडवण्याचं काम आपल्या भारतामध्ये IIT बॉम्बे करत आहे. इथले काही विद्यार्थ्यांना नटबोल्ट आवडतात, तर काहींना इलेक्ट्रिकल सर्किटसोबत खेळायला आवडतं, काहींना आकाशातले तारे पाहायला आवडतात, तर काहींना आकाशात आपले एरोप्लेन्स उडवायला आवडतात. आणि या सगळ्यांच्या गुणांना तिथं वाव मिळतो. इथं IIT बॉम्बेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताचे विविध क्लब्स आहेत आणि याच्यानुसारच म्हणजे यातूनच अनेकांमध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रात उत्साह निर्माण करण्याचं काम IIT बॉम्बेमध्ये केलं जात आहे. नंतर म्हणजे IIT ही एक टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे इथं एक टेकफेस्ट नावाचा एक मोठा असा उत्सव साजरा केला जातो. या जगातून जे उपस्थित असलेले सर्व जे वेगवेगळे डेव्हलपमेंट झालेले आहेत ते इथं तुम्हाला बघायला मिळतात आणि इथं लाखोंच्या संख्येने लोक येतात. त्या दिवशी जर तुम्ही IIT बॉम्बेत गेले तर तुम्हाला असे लाखो लोक दिसतील आणि असं वाटतं की इथं काही कुंभमेळा वगैरे चालू आहे का असं वाटतं. त्या दिवशी IITत एंट्री करायला सुद्धा लोकांना इतक्या 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहावं लागतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून सगळ्याच विद्यार्थ्यांचा सर्व गुण विकसित करण्याचा कार्यक्रम IIT द्वारा आयोजित केला जात आहे. अशा पद्धतीने मी सांगू शकते की म्हणजे या 4 वर्षानंतर प्रत्येक जण इथं कल्चरल, स्पोर्ट्स, अकॅडमिक्स यापैकी कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही ना काहीतरी करून दाखवतोच. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे या 4 वर्षानंतर पक्का एक सुजाण नागरिक म्हणून या IITतून बाहेर पडत असतो. एवढं बोलून मी माझं IITवरचं म्हणजे IIT बद्दल अजून कोणाला काही शंका असतील तर विचारावं. एवढं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटतं का की खरंच IITत जायला पाहिजे?
आणि मुलांना स्वप्न बघायला वाटलं पाहिजे. एवढी गोष्ट ऐकल्यानंतर मला तर वाटेल अच्छा आत्ताच जायला पाहिजे, पण तिथे एंट्रीच नाही आहे. हो हो ते सांगते मी आता नंतर. हां मी ते सांगते आता. नाही मी आधी असं करता सांगितलं कारण बऱ्याच लोकांना IIT म्हणजे फक्त नाव माहिती आहे आणि याच्यात काय चालतं तेच माहीत नाही आहे. जर विद्यार्थ्यांना त्याची जर माहिती असेल तर अजून जास्त स्फूर्ती चढेल की म्हणजे असं करायला मिळतं मला तिथं, त्याकरता मला जायचं आहे असं वाटेल. तर बघ मी आता माझा जीवन प्रवास कसा होता त्याबद्दल सांगतेच, जसे तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट आहे त्यानुसार. मी अगदी म्हणजे चौथी लहानपणापासून जळगावमध्ये शिकलेली आहे. समोरची कन्याशाळा इथं माझे शालेय शिक्षण झालं. लहानपणापासून मला गणिताची नंतर सायन्स या सगळ्या गोष्टींची फार आवड होती आणि म्हणजे छोटंसंच घर होतं आमचं ॲक्च्युली इथंच. आम्ही याच एरियात राहत होतो, म्हणजे जवळपास गणेश कॉलनीतल्या एरियातच राहत होतो. छोटंसं 2 रूमचं घर होतं आणि त्यातच माझा जीवनप्रवास चालू झाला. आणि यातूनच म्हणजे मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. मला वाटतं की ही वाचनाची सवय मला लहानपणी माझ्या आईमुळे जडली, ती सवय मला आयुष्यभर कामात येणार आहे. ही वाचनाची सवय मला JEEच्या प्रिपरेशनमध्ये कामात आली. नंतर IITमध्ये मी जेव्हा म्हणजे शिकत होती तेव्हासुद्धा कामात आली. मी लहान असताना मिळेल ते वाचायचे, जे पुस्तक समोर ठेवाल ते पुस्तक मी वाचायचे. आईची MJ कॉलेजची लायब्ररी होती, त्या लायब्ररीतून मी सदैव आईला पुस्तकं आणायला लावायचे आणि त्या पुस्तकाचा फडशा पाडल्याशिवाय माझ्या मनाला शांती कधीच मिळायची नाही. आणि ही वाचनाची सवय मला खूप उपयोगात येत आहे अजूनही. आणि अशा पद्धतीने म्हणजे वाचन नंतर मॅथ्स सायन्स याबद्दलची आवड यामुळे मला म्हणजे लॉजिकल ज्या एक्झाम्स असायच्या MTSE NTSE मॅथ्स स्कॉलरशिप या सर्व परीक्षांमध्ये मी म्हणजे मेरिटमध्ये येतच होते. त्याबद्दल मी काही ब्रॅग करणार नाही, पण म्हणजे मेरिटमध्ये येत होती, त्यामागे म्हणजे अभ्यास करत होती त्यामुळे येत असणार. अशा पद्धतीने माझा MTS NTS असा प्रवास चालू होता. त्यानंतर 10वीच्या परीक्षेत म्हणजे सगळ्यांनाच माझ्या अपेक्षा होती की म्हणजे सुकन्या म्हणजे हुशार, शाळेतून पहिली, आता बोर्डात पण पहिली येणार, असं सगळ्यांना एक्सपेक्टेशन होतं. पण म्हणजे 10वीची परीक्षा देताना त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर मी सगळ्यात मोठं अपयश फेस केलं. मी शाळेत म्हणजे बोर्डातून तर पहिली सोडाच, पण मी शाळेतून पण पहिली नव्हती आणि शाळेतून माझा 3रा नंबर आला होता. ह्या परीक्षेनंतर म्हणजे मी ह्या अपयशावरती रडत बसू शकले असते किंवा दुसरं म्हणजे या अपयशातून काहीतरी शिकून पुढं वाटचाल करण्याची प्रेरणा घेऊ शकली असते. आणि माझं पुढचं ध्येय तर फिक्सच होतं की मला IIT JEEचे क्लासेस करायचे होते आणि त्याकरता मला पुण्याला जायचं होतं, हे मी ठरवलं होतं आधीच. पण ह्या अपयशानंतर म्हणजे मला एक्सपेक्टेड होतं की मला नंबर येणार आणि त्यामुळे म्हणजे सोशल प्रेशर पण असतं की तुमच्याकडे की तुम्ही कसं काय नाही आला वगैरे असं वगैरे. पण तरी पण मी त्याच्यातून एक म्हणजे प्रेरणा घेतली आणि पुण्याला गेली. पुण्याला गेल्यानंतरचा प्रवास अजूनच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जळगावमधून कोणीही मुलगी याच्या आधी पुण्याला शिकायला जात नव्हती किंवा आई वडील त्यांच्यावरती विश्वास दाखवत नव्हते किंवा आईवडिलांची तयारी नव्हती. पण माझे आई बाबा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. मला भले वाटत नसेल, पण मला बाबांनी पक्क सांगून दिलं होतं की तुला शिकवेन तर पुण्याला शिकवेन. त्यामुळे मी पुण्याला गेली. म्हणजे पहिल्यांदाच मी जळगावच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं. पहिल्यांदाच जळगावच्या बाहेर एका मोठ्या सिटीमध्ये गेल्यानंतर मनात अशी थोडीफार धाकधूक वाटायचीच. नंतर म्हणजे मी मराठी मीडियममधून शिकलेली होती. हे पुणेकर सगळे 8वी 10वीपासून IIT JEEची प्रिपरेशन करतात असं वाटून मनाला थोडी भीती पण वाटायची. पण माझ्यासमोर माझं ध्येय फिक्स होतं की मला IITतच जायचं आहे आणि या प्रवासात येणारे कितीही अडथळ्यांच्या समोर मी हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. मला तो प्रवास पूर्णपणे माहिती होता. माझ्यासमोर हा म्हणजे जर्नी जो होता तो मी फिक्स करून ठेवला होता की आता तर मला करायचंय तर हेच करायचंय. आलेल्या सर्व अडथळ्यांवर मी कशाही पद्धतीने मात करणारच. तर म्हणजे तिथं पुण्याला गेल्यानंतर मी एका पेईंग गेस्टमध्ये राहायची, कारण
म्हणजे तेव्हा आईला येणं शक्य नव्हतं किंवा बऱ्याच अडचणी होत्या. त्यामुळे मी तिथं एक आजी होत्या, त्या पुण्यात त्यांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहायची. तर तिथं जवळपास 5 ते 6 मुली राहायच्या. 5 ते 6 मुली, त्यातल्या बऱ्याच जणी जॉब करणाऱ्या होत्या, इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या होत्या. त्यांना अभ्यासात एवढा काही इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे ते बऱ्याच वेळ मूवी बघत राहायचे किंवा काहीतरी टंगळमंगळ करत राहायचे. अशा पद्धतीने म्हणजे नंतर मला माझा क्लास जो होता तो जवळपास 1.5 ते 2 तास लांब होता. मला दररोज 2 तास ट्रॅव्हल करावं लागायचं. अशा अनेक अडथळे येत होते, पण माझं लक्ष फिक्स होतं. आता जे हे गाणे चालवले होते दादाने की हे सगळे आशा आहे वगैरे, ही सगळी गाणी मी तेव्हा इतकी ऐकत राहायची, कारण तुम्ही परिस्थिती इतकी वेगळी असताना तुम्हाला स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी हे गाण्यांमधून स्फूर्ती मिळवत राहायची. आणि हे अडथळे आल्याशिवाय तुमची जर्नी इंटरेस्टिंग नाही होत. यातूनच मला लाईफमध्ये इतके सगळे शिकवणी मिळाल्यात ह्या प्रवासातच. त्यामुळे मग मी ह्या प्रवासात खूप सारे उपाय शोधत होते की आपण कसं या गोष्टींना टॅकल केलं पाहिजे. तर आमच्या ज्या आजी होत्या, ज्यांच्या घरात मी राहायची, तर त्या थंडीच्या वेळेस म्हणजे थंडी असली तरी पाणी गरम करू द्यायच्या नाही, कारण गॅस वाया जायचा. घरात असं तुम्ही समजा आता इथे उभे आहेत, तर सकाळी 6 वाजता तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर सकाळी अगदी खिडकी उघडा, इतका लाईट येतोय, आता तुम्ही सगळे लाईट्स ऑफ करा, असं त्या सांगायच्या. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्या बरोबर असतील, पण आम्हाला अभ्यास करायचा होता. त्यामुळे मी एक मार्ग शोधून काढला. मी डायरेक्ट त्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सूर्यप्रकाशात अगदी मस्तपणे अभ्यास करायला स्टार्ट करून द्यायचे. कोण त्यांची किटकिट ऐकत बसणार, त्यापेक्षा आपण आपलं पार्किंगमध्ये जाऊन बसायचं, तिथं कोणीच यायचं नाही. तिथं जाऊन मी आपला अभ्यास करत बसायची. नंतर मला 2 तास प्रवास करावा लागायचा. त्यामुळे म्हणजे 2 तास प्रवास करताना बऱ्याचदा तुम्हाला माहितीच असेल की पुण्यामध्ये किती गर्दी असते, त्यामुळे लटकत पण जावं लागायचं. असं करत असताना मग माझा बराच वेळ वाया जायचा असं मला वाटायचं. तेव्हा मी एक युक्ती शोधून काढली होती की मी माझ्याच आवाजात माझ्या मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग्स म्हणजे करायचे. माझ्याच स्वतःच्या आवाजात मी मला कठीण वाटणारे फॉर्म्युलेस किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवायचे. आणि त्या गोष्टी या 2 तासाच्या प्रवासात लोक गाणे ऐकत बसतात, FM लावून बसतात, त्यापेक्षा मी आपलं माझं केमिस्ट्रीचं असो किंवा फिजिक्सचं असो ते फॉर्म्युलेज लर्न करत असायची. अशा पद्धतीने परिस्थितीवर मी मात करायला शिकले. आणि सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाच्या जीवनात त्याचं ध्येय एक असतं. प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने IITianच व्हावं असं नाही आहे. त्यांनी आपापले गुण ओळखावे आणि त्याचं ध्येय फिक्स करावं. आणि या ध्येयाकडे वाटचाल करत असताना खूप अडथळे येतील, पण जिद्द आणि चिकाटी असेल आणि तुम्ही जर अविरत प्रयत्न चालू ठेवले तर यश हे प्रत्येकाचंच असते. त्यामुळे सदैव प्रयत्न करत राहा आणि यश हे तुमचेच होईल. आणि खरं सांगावं असं वाटतं की अपयश आल्यानंतर जी यशाची गोडी असते त्यामुळे प्रत्येकाला अपयश येतंच आणि त्याच्यानंतर जी यशाची गोडी आहे ती चाकताना अगदी मजा येते. अशी ही कहाणी आहे माझी. त्यानंतर असं सगळं चालू असताना मी खूप अभ्यास करत होती. 12-13 तास अभ्यास करायचे. आता बऱ्याच लोकांची अशी म्हणजे कॅपॅसिटी पण नसते की 12 तास कंटिन्युअसली बसून ते अभ्यास करू शकतात. आणि मी सांगेल की अजूनही मी 12 ते 13 तास काम करत असते. बऱ्याच लोकांना म्हणजे मला वाटतं की आपल्याकडे इतकं कमी वेळ आहे आणि हे जग इतकं मोठं आहे, ह्या जगात इतका ज्ञानाचा भांडार आहे, त्यामुळे ह्या व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवरती वेळ वाया घालवण्यापेक्षा मी त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करू शकतो याचाच मला प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे मी सांगेल की प्रत्येकाने म्हणजे वेळेचा सदुपयोग करायला शिका. तुमच्याकडचं आयुष्य फार छोटं आहे आणि या छोट्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी मोठं करून दाखवायचं असेल तर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करायला शिकायलाच हवं. अशा पद्धतीने मी IIT म्हणजे सगळं होत गेल्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे अभ्यास एवढा केलाच होता, त्यामुळे यश मिळेलच अशी खात्री होती. आणि त्यानंतर माझं IITत सिलेक्शनसुद्धा झालं. त्यानंतर म्हणजे हा जो 2 वर्षाचा प्रवास होता तो आयुष्यातला एक वेगळीच शिकवण देऊन गेलेला प्रवास होता. आणि यानंतर
IIT म्हणजे IITत एंट्री मिळाली म्हणजे संपलं असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण IITमध्ये गेल्यानंतरच तुमच्या एका वेगळ्या जीवनाची सुरुवात होत असते. इथंच एक वेगळा जीवनाचा टप्पा चालू होतो आणि इथं इतक्या साऱ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असल्यामुळे काय करावं आणि काय नाही करावं असाच प्रश्न पडायचा. त्यामुळे पण मी अभ्यासावरती खूप फोकस केलेला IITत सुद्धा. आणि ही वाचनाची जी सवय होती त्यामुळे तिथं गेल्यानंतर तर मला एवढे मोठे गाथे एकेका दिवसात संपवायला पण काही वाटायचं नाही. अशा पद्धतीने खूप अभ्यास करत होती. नंतर बऱ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टसुद्धा घेतलेला. मी तिथं दररोज बॅडमिंटन खेळायची. त्यानंतर मी तिथं टेक्निकल ॲक्टिव्हिटीजचा पार्ट होते. या व्यतिरिक्त मी तिथं सुद्धा बरेच लोक असतात की ज्यांना अभ्यासात अडचणी येतात. IITत गेल्यावर सुद्धा अशी लोक असतात की ज्यांना अभ्यासात अडचणी येतात. त्यांना उत्साहपूर्वक मार्गदर्शन करावे याकरता एक मेंटर्स असाइन केले जातात. तर मी त्या मेंटरचा रोल पण करत होते. नंतर बऱ्याच येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम पण केलेले. मॅथ्स हा माझा खूप फेवरेट सब्जेक्ट होता. त्यामुळे मी तिथं बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवण्याचं पण काम केलं. या व्यतिरिक्त मला माझ्या 3ऱ्या वर्षाला असताना लॉस एंजलिस युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिस इथं जाण्याची संधी मिळाली. इथं जाणं म्हणजे फार डिफिकल्टच असतं. पूर्ण भारतातून फक्त 20 लोकांची इथं निवड होते आणि तुम्ही म्हणजे आपल्या भारतालाच तिथे रिप्रेझेंट करायला जातात. या 2 वर्षाच्या कालावधीत मी खूप फिरले. म्हणजे पूर्ण US भरपूर सारी राज्य फिरली. अनेक अनुभव आले. तिथं शिकण्याचा अनुभव सुद्धा खूप चांगला होता. त्यानंतर संशोधन म्हणजे जे करण्यासाठी मी तिथे गेले होते त्याबद्दल तिथेही मी खूप चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यानंतर माझं एक शोधनिबंध सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आणि तिथले जे लोक होते त्यांनी मला $3,000 म्हणजे जवळपास 2 ते 2.5 लाख इतकी रक्कम मला तिथं शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली होती. त्यानंतर मी आयर्लंड, चायना अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपले शोधनिबंध सादर करण्याकरता सुद्धा जाऊन आलेली आहे. एकंदरीत हा जो प्रवास होता IITतला जो प्रवास होता तो फारच चांगला होता. त्यात माझ्यातली एक वेगळी सुकन्या बाहेर पडायला तिथं मला संधी मिळाली आणि त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता, नंतर खेळ, इतर ॲक्टिव्हिटीजमधला सहभाग यामुळे मला एक सुवर्ण पदक देण्यात सुद्धा आले. त्यानंतर सर्व शाखांमधून मी सर्वप्रथम होती. त्यामुळे एका मोठ्या सोहळ्यात माझं कौतुक करण्यात आलं. तिथं मला सुवर्ण पदक देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर अशी 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक अशी 3 पदकांसह माझा 13 ऑगस्टला गुणगौरव करण्यात आला. पण मला वाटते की हे सुवर्ण पदक मिळणं ही माझ्या जीवनातली अजून एक पुढची सुरुवात आहे. यानंतर अजून खूप काही करण्याकरता आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद जर मला सदैव असेच मिळत राहतील तर मी अजून काहीतरी करून दाखवेन. असं बोलून मी रजा घेते सगळ्यांची.